हॅलो, गुड मॉर्निंग. 3 ट्रॅव्हल बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्ही 5 वाजता आमचा प्रवास चालू केला. तर आम्ही चाललोय गावाला, आजीला आणि डोनाला घेऊन. बघा डोना आणि आजी पाठी बसली आहे. इथे दादा आहे आमचा आणि आम्ही चाललोय गावाला. गावाला आमच्या घराचं काम चालू होतं, रिन्युएशनचं. त्याचा एक व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला दाखवीन लवकरच. आणि आता आमच्या गावी आहे होम आणि पूजा. सो आता सगळी फॅमिली पुढे गेली आहे. फक्त आजीला कसं थोडं झेपत नाही जास्त प्रवास, त्याच्यामुळे तिचा मूड बघून किंवा तिची तब्येत बघून प्रवास चालू केलाय आज. आणि आम्ही एक 10-1 तासात पोचू आरामात, म्हणजे रमत गमत आजी बरोबर नाश्ता पाणी करत सगळं, आहे की नाही आजी? तर डोना पण आहे, ही बघा गॅप मध्ये बसली आहे आणि तिला यायचंय पुढे, त्याच्यामुळे तिची नुसती घेणार आहे पुढे, नुसतं पुढे बसायचं असं तिला. येतो, थांब जरा. तर चला, पुढचा प्रवास कोकणातला तुम्हाला दाखवतच राहीन. तोपर्यंत रजा घेतो. बाय बाय, भेटूया थोड्याच वेळात. चहा बरा आहे का आजी? हसतेस का? हळू आरामात पी, थंडी वाजते. आता एसी बंद केलाय. ही बघा ती झोपली. तुला शॉल काढून देतो, हा काय? डोना, कुठे आलोय आपण? तर आता फायनली अर्धा रस्ता आम्ही कापलेला आहे, म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे. आता 4-4.5 तास दाखवत आहेत. आजी पण मस्त फळं वगैरे खाऊन बसले. डोनाने पण मस्त शी सू केली आहे बघू. हां, पाणी पण प्यायली आहे छान बॉटलमधून. तिची बॉटल आहे, वॉटर बॉटल. ही बघा, तुम्ही जर कधी तुमच्या कुत्र्यांना प्रवासाला नेलं, तुमच्याकडे जर पेट असतील, तर ही अशी वाटली घ्यायची. हे दाबलं की याच्यातनं पाणी येतं आणि परत दाबलं की ते आत जातं. चला, आता पुढचा प्रवास चालू. हॅलो, नमस्कार. तर मी सकाळी निघालोय 6:30ला, मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आता वाजतायत दुपारचे 1:30. तरी पण मी आत्ता रत्नागिरीतच आहे. आणि ह्याचं खास कारण असं आहे की आपल्या कोकणामध्ये पेट्रोल हा प्रकार संपलेला आहे. आपल्याकडे पेट्रोलच नाही आहे. म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपवर मी विचारलंय, पेट्रोल आहे, तर काही जण 500चं भरतायत, काही 1000चं देत आहेत. त्याच्या पुढे कोणी पेट्रोल देत नाही. आणि मग 20-20, 30-30 किलोमीटरवर पेट्रोलच नाहीये. आणि गॅसवाल्यांची एवढी हालत बेकार आहे की त्यांनी तर, मला वाटतं नेक्स्ट टाइम जर कोण गॅसची गाडी घेऊन येत असेल, त्यांनी कपडे वगैरे राहायलाच घ्या. कारण इथे जी लोक उभी आहेत ती 6-6, 7-7 तास झाले उभी आहेत. तिसरी गोष्ट, जेवणाचे प्रचंड हाल आहेत. तुम्हाला हॉटेल्स वाटतायत चालू आहेत, बाहेरून सगळं चांगलं आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर त्यांना गॅस नाही आहे. सगळं येऊन ते सरकारवर येत आहेत की काय करताय सरकार, ना पेट्रोल ना डिझेल ना गॅस ना काय. या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही कोकणात फिरायला येत असाल, पर्यटन करायला, तर तुम्हाला हे सगळं फेस करावं लागेल. निदान 10 दिवस गेले हेच चाललंय आणि ह्याच्या पुढे अजून 1 आठवडा हेच चालेल. तर मला असं वाटतं की तुम्ही येताना थोडी इन्क्वायरी करा. आणि स्वतः बरोबर, आपण तर एक्स्ट्रा गॅस डिझेल काहीच ठेवू शकत नाही, पण निदान कुठे स्टे करता येत असेल, जवळच्या जवळ कोण ओळखीचं असेल, तर तशी सगळी तरतूद करून ठेवा. तुमच्या बरोबर म्हातारी माणसं असतील किंवा पेट्स असतील, तर तुम्हाला तर खूप रिस्क आहे. खूप टप्प्याटप्प्याने नीट विचारपूर्वक यावं लागेल. मी अजून घरी पोचलो नाही. मी 8-9 तासात घरी जाणार आहे. पण आज सकाळपासून मी कंटाळलोय, आजी कंटाळली, पण मला थोडासा अंदाज होता. मी आजीसाठी आणि आमच्यासाठी काही फ्रुट्स घेतलेले, सुका खाऊ घेतलेला. तेच करत करत आम्ही घराचा रस्ता धरलाय. पेट्रोल
आत्ताही 2000च टाकलंय, ते पण पुढे आता खारेपाटण नाही तर नांदगाव मध्ये बघणार आहे. पण तुम्हाला सांगतो, कोकणात फिरायला येणार असाल तर ही काळजी नक्की घ्या, न विसरता. चलो भेटूया, बाय. The next day. हॅलो हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? काल भेटलेलो आपण आणि मी म्हटलेलं की मी माझ्या गावी चाललोय आणि मी म्हटलं की आपण जरा घरी गेल्यावर बोलूया. पण घरी गेल्यानंतर असं झालं की खूप पाऊस होता, लाईट गेली होती आणि त्याच्यामुळे बोलता झालं नाही, काही करता झालं नाही. सकाळी पण खूप गडबड होती, पाणी नव्हतं आणि घरी पूजा असल्यामुळे सगळं ते काम करण्यात वेळ गेला सगळ्यांबरोबर, कारण नुसता कॅमेरा काढून किंवा ब्लॉग करून होणार नव्हतं. तर फायनली आज पण सकाळी पाऊस, म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस होता आणि आज सकाळी लाईट गेली, त्याच्यानंतर परत 3-4 तास लाईट नव्हती, पाऊस होता, त्यामुळे अशक्य झालं सगळं करणं. एवढ्या जणांचं जेवण, सगळी गडबड घरात, सगळ्यांना सगळी कामं करायची होती आणि फायनली मी आता घरातून थोडा वेळ काढून निघालोय माझ्या आवडत्या गोव्याला. तर गोव्याला जाण्याचं कारण असं आहे की आज बायको माझी गोव्याला, म्हणजे तिची फ्लाईट आहे 4ची आणि ती येणार आहे मनोहर पर्रीकर, म्हणजे मुपा आपण बोलतो, त्या एअरपोर्टला. तर तिथे तिला घ्यायला चाललोय आता घरातून, कारण तिकडनं इकडे यायला जास्त, म्हणजे एक तर गोव्यावरनं देवगडात कोणी येत नाही, कारण ओलाला परत रिटर्न काय नसतं किंवा रिटर्न भाडं मागतात, तर त्याचे 5-6 हजार होतात. ट्रेनची बुकिंग मिळाली नाही, कारण अचानक सगळं ऑफिस आणि ते या सगळ्या गोष्टीमुळे डायरेक्ट ती म्हणाली की मी फ्लाईटने येतात. तिला म्हटलं नाही, बोललो पण नव्हतं, म्हणून म्हटलं चल आपण जाऊया गोव्याला तिला घ्यायला. तर मी आता गोव्याला निघालोय आणि गोव्यावरनं मग तिला मी पिकअप करून आम्ही येता येता एक देवारा घ्यायचा आहे. आमचा देवारा इथे सावंतवाडीत बनवायला दिलाय. हॅलो हॅलो हॅलो. तर फायनली मी गोवा एअरपोर्टला पोचलो आहे आणि फ्लाईट थोडी डिले आहे, त्याच्यामुळे मी आणि डोना हर्षूची वाट बघतो आहे. डोना चल, डोना मजा घेते. डोना आता मस्त इथे शी सगळं करणार आणि मग आम्ही निघणार. तर थोडा वेळ आहे, पण मस्त आहे, चांगलं एअरपोर्ट आहे, चांगला रस्ता आहे. आणि तुम्हाला कोकणात यायचं असेल आणि कोकण गोवा करायचं असेल तर हे एअरपोर्ट खूप चांगलं आहे तुम्हाला आणि मस्त एकदम, पार्किंग पण मोठी आहे. चला आता जरा वाट बघतो, मग हर्षू आली की निघतो. बाय.